विषय असा आहे, की जे अनुसूचित जातीचे कर्मचारी आहे बारामती नगर परिषदमध्ये, तेथील कर्मचाऱ्यांवर मॅन मॅनहोलमध्ये जे चेंबर आहे त्याच्यामध्ये उतरून काम करण्यास भाग पाडत आहे तिथले बारामती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पंकज भुसे. मग त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत व त्यांच्यावर निलंबन करण्याबाबत मागणी घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय नेमकं प्रयोजन आहे? कारण तुम्ही ज्या कामगारांचा उल्लेख केला, काय त्यांच्यासाठी सुरक्षितेची नेमकी तरतूद करण्यात आली? मॅन्युअल स्कॅव्हेंजर ॲक्ट 2013 जो सर्वोच्च न्यायालयाने कायदा पारित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने 2013 पासनं हाताने मैला उचलणं किंवा मेन होलमध्ये उतरून काम करण्याबाबत जी बंदी आलेली आहे. पण 2013 ते 2026 पासनं आतापर्यंत मुख्याधिकाऱ्याला त्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे बहुतांश कर्मचारी शेड्यूल कास्टमधले आहेत आणि ह्या लोकांना माहिती असून हे लोक शेड्यूल कास्टमधले असताना त्यांना हाताने मैला उचलणं आणि त्यांच्याकडनं मानव मिश्रित मैला आणि त्याच्यामधनं त्यांना चेंबरमध्ये उतरून काम करण्यास भाग मुख्य अधिकारी पंकज भुसे यांनी पाडलेला आहे. तर त्या अनुषंगाने हे काही फोटो आहेत की जसे की हां, की काही फोटो आहेत की जसे हे मॅनहोलमध्ये उतरलेले आहेत आणि आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमामधनं आपल्याला दिसेलच की बारामती नगर परिषदच्या हद्दीमध्ये ह्याचे GPS फोटो पण आहेत आणि व्हिडिओ पण आहेत, की कसे लोकांकडून कर्मचाऱ्यांकडून हे स्वच्छता करण्यासाठी कसे आता हे हातातनी कुठलीही सुरक्षता म्हणजे त्यांच्याकडून त्यांना ऑक्सिजन किट म्हणा किंवा जे साहित्य प्रोव्हाईड करायला पाहिजे मुख्य अधिकाऱ्यांनी त्याची साधी खरेदी सुद्धा नगरपालिकेकडून केली गेली नाही किंवा त्याचं टेंडर काढलं गेलं नाही आणि कोणतीही सुरक्षा न घेता त्यांना जाणीवपूर्वक मुख्य अधिकाऱ्याला माहित आहे की त्यांचा जीव जाऊ शकतो. आता या प्रकरणामध्ये जे पीडित आहेत आता, जे कामगार आहेत, त्यांची अधिकृत नोंद झालेली आहे का? त्यांची अधिकृत नगरपालिकेकडे त्यांची नोंद आहे आणि ते कर्मचारी बारामती नगर परिषदमध्ये काम करतात आणि त्यांच्याकडून असं जाणून बुजून का काम केलं जातं असं नाही की मुख्य अधिकारी पंकज भुसेला माहित नाही की हा कायदा त्याला माहित नाही का किंवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना कायदा हा माहित नाही किंवा समाज कल्याणचे सचिव सहाय्यक आयुक्त जे विशाल लोंढे आहे ह्यांना हा कायदा माहित नाही. पण हे जाणून बुजून या लोकांकडून का काम करून घेतात का तर हा फक्त ही शेड्यूल कास्टमधली माणसं आहेत किंवा अनुसूचित जातीची लोक आहेत म्हणून ह्यांच्याकडून ही अशा जीव घेणे याचं काम बारामती नगरपालिकेमधून हे पंकज भुसे करत आहेत. याबाबत कुणाकडे तक्रार वगैरे केली? याबाबत आपण तक्रार केलेली आहे. पुण्याचे SP त्यांच्याकडे केलेल्या व ग्रामीण SP ह्यांच्याकडे केलेली आहे. सदर तक्रार बारामती त्यांनी रवाना केलेली आहे बारामती शहर पोलीस स्टेशनला. आपण ही तक्रार केलेली आहे समाज कल्याण विभागाकडे केलेली आहे आणि ह्याची अजून एक तक्रार नगरविकास विभागाकडे पण केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे पण आपण ही तक्रार केलेली आहे. जर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी म्हणून आयुक्त असतात, त्यांच्याकडे आपण तक्रार केली आहे का? हा, त्यांच्याकडे ही तक्रार आपण केलेली आहे. काय पुढे काय मग तक्रारी दिली? आता तक्रारीच्या अनुषंगाने तपासणीसाठी खाली ती सादर झालेली आहे. तक्रारीमध्ये कुठल्या मागण्या तुम्ही प्रामुख्याने केल्या? तक्रारीमध्ये प्रामुख्याने माझी एक मागणी आहे की मुख्य अधिकारी त्याला ह्या कायद्याचं ज्ञान आहे आणि ज्ञान असून सुद्धा की जे अनुसूचित जातीचे लोक आहेत की त्यांना जाणून बुजून जीव घेण्याचा प्रकार जो चाललेला आहे ते त्यांच्याकडून घडत आहे आणि बारामतीच्या स्वच्छतेच्या नावाखाली जर हा माणूस जर त्यांना मॅनहोलमध्ये चेंबरमध्ये जर उतरून काम करायला भाग पाडत असेल तर त्याच्यावर पहिल्यांदा निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल ही व्हायला पाहिजे. तुम्ही जे फोटो दाखवले त्यामध्ये गंभीर चित्र आहे. काय नेमकं प्रयोजन आहे? कारण एवढ्या गंभीर स्वरूपाचं जर काम असताना असे कुठलीही सुरक्षिता न घेता कुठलीही सुरक्षतेची साधनं न वापरता हे काम करणं कितपत कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे या संदर्भात जर तुम्ही आता प्रशासनाकडे मागणी केली, जर तुम्हाला प्रशासनाकडून न्याय नाही मिळाला तर तुमची पुढची भूमिका काय असणार? याबाबत जर आम्हाला संघटनेला जर न्याय भेटला नाही
तर याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही धाव घेणार आहे आणि जे जे याच्यामध्ये दोषी अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी धराम पंकज भुसे मुख्य अधिकारी आणि समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या विरोधात आपण दाद मागणार आहे. आपण जर पाहिलं तर बारामती नगर परिषदेमध्ये या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आणि का नगरपालिका अपयशी ठरते? ह्याच्यामध्ये जवळजवळ बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून साधारणपणे 200 ते 250 कर्मचारी आणि इतर ठेक्यामधले जवळजवळ 400 म्हणजे असे 600 ते 700 कर्मचारी एकूण आहेत आणि बऱ्यापैकी अनुसूचित जातीचे आहेत. पण लोकांची गुघाण कोण साफ करणार? मग ह्या लोकांना कायद्याचं ज्ञान असून सुद्धा हे MSA ऍक्ट 2013चं ज्ञान असून सुद्धा ही लोक जाणून बुजून ही कामं साफसफाईची कामं करण्यास भाग पडतात. ह्याच्यामध्ये जे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमची भूमिका काय असणार आहे? कायद्याचा आधार घेऊन आता पहिल्यांदा प्राथमिक आम्ही पहिल्यांदा तक्रार दाखल केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही वाट बघणार 15 दिवसामध्ये काय होतंय आणि जर काय नाही झालं तर उच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदा धाव घेणार या विरोधात. लाखो रुपयाची खरेदी केलेली जी गाडी आहे अत्याधुनिक अशा प्रकारचे चेंबर साफ करणारे काही तांत्रिक दृष्टिकोनाची वालचंद नगरला पडून आहे. तर त्या बाबतीमध्ये काय होते, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये फक्त नगरपालिकेला फुगा करायचा आहे, विकासाचा फुगा करायचा आहे आणि ह्या बारामती नगरपालिकेमध्ये फक्त वाहनांची दुरुस्तीच्या नावावर हे बारामतीमध्ये नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचं बिल निघतं. दुरुस्तीचा फक्त वाहन दुरुस्तीचं बिल करोडो रुपये निघाले. आताच एक घंटा गाड्यांचं दुरुस्तीचं बिल 84 लाखाचं निघालं. मग तुम्ही विचार करा की जर गाड्या जर असून सुद्धा तर त्या अंमलात येत नसेल आणि लोकांकडून काम कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असतील तर आता त्यावर काय, आता मी काय जास्त काय बोलायचं. हे जे कर्मचारी तुम्ही आता ज्यांचे फोटो दाखवले हे कंत्राटी स्वरूपाचे आहेत की कायम स्वरूपाचे आहेत किंवा ठेकेदाराकडे काम करतात का नगरपालिकेकडे पण काम करतात आणि ठेकेदाराकडे नगरपालिकेच्या ठेकेदाराकडे पण हे कर्मचारी काम करतात. पण हा कायदा सांगतो सेक्शन 7 प्रमाणे कायदा सांगतो की ठेकेदार असाना किंवा कर्मचारी असाना ह्याची अंमलबजावणी जो त्या संस्थेचा मुख्य अधिकारी आहे त्याचीच ही पूर्ण जबाबदारी आहे. जिल्ह्याचा जो प्रमुख आहे जिल्हा अधिकारी ह्यांचीच ती जबाबदारी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जे फोटो दाखवले ते जे पीडित आहेत त्यांच्या मानवी हक्काचं आणि संरक्षणाचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्या अनुषंगाने यांना कोणती मदत, यांचं पुनर्वसन किंवा ह्या गोष्टींमध्ये तुम्ही काय विचार केलाय का? ह्याच्यामध्ये बी ह्या कायद्याच्या अनुषंगाने ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की समाज कल्याण विभागामार्फत ह्या लोकांचं पुनर्वसन त्यांना करायची जबाबदारी समाज कल्याणची आहे. म्हणजे विशाल लोंढे यांची आहे. पण विशाल लोंढे जास्त काय फक्त सोशल मीडियावरच दिसतात पण काम करताना प्रत्यक्षात काय कुठं दिसत नाही. फक्त ही सोशल मीडियावर येऊन काम करणं म्हणजे काम नाही झालं. जर काम केलं असतं तर ही प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला असं दिसलं नसतं. त्यांची जबाबदारी एकदा पण बारामती नगरपालिकेत जिथं अप्रकारची नगरपालिका आहे 1 लाखापेक्षा लोकसंख्या जास्त आहे. कधी विशाल लोंढे त्यांची जबाबदारी पहिल्यांदा आहे की त्यांनी कधी येऊन हे काम केलंच नाही किंवा लोकांना सांगितलं नाही की तुमचे हक्क अधिकार काय आहेत. जे आर्टिकल 21 सांगतं, आर्टिकल 17 सांगतं संविधानाचा आणि आर्टिकल 23 मध्ये सांगतं. पण ह्याची अंमलबजावणी करताना ही लोक कुठं दिसत नाही. जी चेंबरमध्ये आता जे पीडित उतरवलेले आहेत त्यांची जर तक्रारच नसेल तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आपण जर ह्या लोकांची जरी तक्रार नसेल, कसं असतं आता कामाच्या अनुषंगाने ही माणसं अज्ञानी असतात. ह्यांना पोटाचं पडलेलं असतं. आपलं पोट भरायचं जर ही तक्रार करत बसले तर ह्यांच्यावर ह्यांचं पोट कसं काय भरणार? ही तक्रार करू शकत नाहीत. मग आपल्याला माहित आहे आपण नागरिक आहे, या देशाचा नागरिक आहे. आपल्याला कायदे जे माहिती आहेत त्याप्रमाणे आपण ह्या लोकांच्या जीव कसा वाचेल. उद्या एखादी दुर्घटना झाली, मेथेन वायू आता कालच साठेनगरमध्ये 23 तारखेला जी घटना झाली मेथेन वायू म्हणजे ह्या बारामतीचे मुख्य अधिकारी आता साठेनगरची तक्रार पण राहुल खरात यांनी पण केलेली आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जी कामामध्ये कसुराई केली मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर. कारण 6 महिने गेले, 6 महिने ते 2 महिने कुठला मैलाच त्यांनी काढला नाही आणि मैला न काढल्यामुळे तिथं मेथेन वायू मोठ्या प्रमाणात तयार झाला आणि त्याचा स्फोट झाला. ही मुख्य अधिकाऱ्याची
कामामध्ये कसूर आहे. पण एके बाजूला तुम्ही भिगवण रोड तुम्ही साफसफाई करताय, तुम्ही मेडत साफसफाई करताय, जे तुमच्या हद्दीमध्ये नाही, जी तुमच्या हद्दीमध्ये नाही, इरिगेशनचं आहे, नदी तुम्ही साफ करताय, तुम्ही कॅनल साफ करताय आणि लोकांच्या लोकवस्ती जी तुम्हाला टॅक्स देतात त्यांचं ती साफसफाई करत नाही. तर ही काही लोक नाहीत का? मग तुमचा बघण्याचा म्हणजे ह्या लोकांकडे बघण्याचा भेदभाव आहे. ही लोक तुम्हाला माणसं वाटत नाहीत का? हे अशी घटना झाली असती का? जाणीवपूर्वक हे महिला काढला गेला नाही असा आरोप आहे. सरळच आहे की जर तुम्ही त्यांचं चेक गाड्यांचं GPS फोटोप्रमाणे जर तुम्ही त्यांचं बुक लॉक चेक केलं तर लक्षात येईल की गेल्या 2 ते 6 महिन्यामध्ये गाड्याच गेल्या नाही आणि एका दिवसामध्ये महिला त्यातनं साधारणपणे एका दिवसामध्ये म्हणजे जी घटना झाल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 गाड्या काढल्यात आणि जी सेफ्टी टँक असते त्यामध्ये साधारणपणे 3000 लिटर मैला निघतो. म्हणजे 15 जवळजवळ 45 ते 50 टन मैला एका दिवसात बाहेर काढलाय. आता जर आपण पाहिलं तर असे किती पीडित आहेत की तुमच्यापर्यंत तक्रारी घेऊन आले किंवा जे आले नाहीत भीतीपोटी त्यांना काय आव्हान असणार आहे आपल्या माध्यमातून? आपल्या म्हणजे माझ्या माध्यमातून हे आहे की शासन तुमच्या बाजूनं आहे, कायदा तुमच्या बाजूनं आहे. जी संविधानाने आर्टिकल 21, आर्टिकल 17 आणि आर्टिकल 23 तुमच्यासाठी दिलंय. जगण्याचा अधिकार, राहण्याचा अधिकार आणि वावरण्याचा अधिकार. हे तुमचा अधिकार आहे आणि ह्या अधिकाराचा वापर करून जर तुम्हाला जर असं काही वाटत असेल तर तुम्ही संबंधित विभागाला तुम्ही तक्रार करू शकता की ही तुमच्याकडून कामं केली जातात आणि कोणत्याही प्रकारचे ऑक्सिजन मास्क, सूट आणि सेन्सर जे लागतात ते प्रोव्हाइड न करता ही बारामतीचा मुख्य अधिकारी ह्यांना मॅनहोलमध्ये उतरून अशा प्रकारची कामं करून घेतो.